तर गाईज आम्ही इथे आलेलो आहे कोणगावमध्ये मामी मामाकडे. आता आम्ही भिवंडी महोत्सवला पोहोचलेलो आहे इकडं. इकडची एंट्री बघा कशी आहे. बघू शकता ते यूट्यूब स्टार सागर रंधवी, ऋतिका सेला, रील स्टार सागर रंधवी, SR म्युझिकच्या बघू शकता तर तुम्ही मामीने एवढी पार्टी दिलेली आहे आणि सगळ्या एवढी वस्तू घेतलेली आहे. बाबा गाल थंड आहे एकदम. तर गाईज आम्ही इथे आलेलो आहे कोणगावमध्ये मामी मामाकडे आणि या साईडला दीदी आणि जिजू पण आलेले आहेत. तर चलो अभी आतमध्ये जाऊ आपण. आपलं मंदिर आहे. यो आपला मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे बघा. नाही इथे बघा तू क्या बसलाय आणि मामी आपली आणि करण दादा पण तिथे झोपलेला आहे. तर आम्ही भिवंडी महोत्सवाला चाललोय आणि भिवंडी महोत्सवाला पोचल्याच्या नंतर भेटू. तर आता मी गाडीमध्ये बसून घेतो आणि तिथे पोचल्याच्या नंतर दाखवतो तुम्हाला. पुढे घ्या पुढे. वरदान पण आहे आणि जिजू दीदी आहे आणि मम्मी आहे. आणि आता आम्ही आलोय भिवंडी महोत्सवला आलेलो इकडे. छत्रपती शिवाजी महाराजचे स्टॅच्यू आहे. इथे किल्ला आहे. पटबंदी, पाण्याचे टाके, मंदिर असं होता. बुरुज म्हणजे याचं नाव होती, एक एक जागा होती त्यांची नावं होती किल्ल्यांची. पटबंदी व पाणी गिर्यारोहण मोहिली गाव. मोहिली गाव. इथे तुम्ही बघू शकता त्या भात लावलेला आहे इथे आणि इथं पालक लावलेले, मुले लावलेले आहेत, मेथी लावलेले, कांदे लावलेले आहेत. सगळ्याची शेती केलेली आहे इथे आणि दाखवलंय का कसे पत्ते असतात, कसा लावला जातो. ते इथे सगळ्या भाज्या आहेत.
गाड्याला सजवलेलं आहे मस्त. या भाजीचं नाव लाल माठ आहे. भाषा मराठी. वांगी. तांबोटी. इथे तुम्ही बघू शकता ते मिरची लावली आहे आणि टमाटर लावलं आहे आणि वांगी लावलेली इथे. या सगळ्या भाज्या लावल्यात इथे. खाले का वीर? आहे पाणी? आहे पाणी. जायचा मोबाईल आतमध्ये. इथे फूड स्टॉल लागलेला आहे, तिथं बघू शकता ते अख्खाचा अख्खा फूड स्टॉल आहे भिवंडी महोत्सवचा. आणि तुम्ही लाईव्ह पण बघू शकता, लाईव्ह पण चालू आहे. आणि आजचा लास्टचा दिवस आहे ह्यो भिवंडी महोत्सवचा लास्टचा दिवस आहे आजचा. आणि आम्ही मस्तपैकी ते एन्जॉय करायला आलो आहे. इथं क्लाउड बघा किती मस्त आहे आणि सगळीकडे लाइटिंग वाइटिंग केलेली आहे. इथे बघा राईड्स पण इथे पार्कच्या साईडला आहेत. सगळे राईड्स आहेत सगळे. आणि त्या साईडला पण आहेत स्टॉल, कपडे बुटांचे स्टॉल आहेत. आणि इथं आम्ही आता चाललोय पुढे बसून. आता आम्ही बघू इकडचे कार्यक्रम. एवढा मोठा प्लेस आहे, भरपूर मोठी जागा आहे ना. हा भरपूर मोठी जागा आहे ही. इथे तुम्ही बघू शकता त्या मामा पण इथे आलेला आहे. हे माझा मामा आहे, कपिल मामा. इथे ही टीम आहे आणि या टीमने नऊवारीवाली सॉन्ग काढलेला आहे आणि लवकरच नऊवारीवाली सॉन्ग येतोय. आणि सागर दादा पण इथे आलेला आहे आणि सागर दादानेच ऍक्ट केलेला आहे. आणि याच्या आधी पण सॉन्ग काढलेला आहे भिवंडीच्या पोरी तुला करेन नवरी. यो सॉन्ग पण एकदम हिट झालेला आहे. चला जय सर, आपण पुढील गीत आणि या महोत्सवासाठी आदरणीय मनोजी म्हात्रे साहेब यांच्याकडून या महोत्सवासाठी बंद मोकळे झालेले त्यांचे विशेष आभार. आदरणीय मनोजी म्हात्रे यांचे सुपुत्र यांच्याकडून या महोत्सवासाठी या ठिकाणी यूट्यूब स्टार सागर रणधवी, त्याच्यानंतर SR म्युझिकच्या टीमने यानंतर आपण स्टेजवरती यायचं आहे. आणि 120 मिलियन अर्थातच जगताला आपण बघितलेले माझ्या प्रेमाच्या फुलपाखरं आणि भिवंडीची पोरी तुला करीन नवरी. आपण यूट्यूब स्टार सागर रणधवी यांनाही विनंती करतो आपण स्टेजवरती या. त्यानंतर ऋतिका सेला रील स्टार आपण स्टेजवरती यायचं आहे. सागर रणधवी SR म्युझिकच्या टीमला, पूर्ण टीमला विनंती करतो आपण स्टेजवरती या. आणि 120 मिलियन या गीताला मिळालेल्या अर्थातच माझ्या प्रेमाच्या फुलपाखरा
आणि भिवंडीची पोरी तुला करीन नवरी. मी सर्व कलाकारांना विनंती करतो आपण स्टेजवरती या. ठिकाणी युट्यूब स्टार सागर रणधीर, ऋतिका तेलार, अनिल स्टार सागर रणधीर, एसआर म्युझिकच्या संपूर्ण टीमचं त्या ठिकाणी स्टेजवरती आगमन झालेलं आहे. यूट्यूब स्टार सागर रणधीर, ऋतिका सेलार, रील स्टार सागर रणधीर, एसआर म्युझिकच्या या संपूर्ण टीमचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातो आहे. अर्थातच त्यांच्याकडनं माहिती 20 मिलियन ज्या गीताला मिळाले तर माझ्या प्रेमाच्या फुलपाखरू आणि भिवंडीची पोरी तुला करीन नवरी या सर्व कलाकारांचा आता भिवंडी 2024 मध्ये आपण सन्मान करत आहोत. नक्कीच नऊवारी वाली स्क्रीन आपण पाहत आहात, ज्याचा सुंदर असं सीन रील महोत्सवाचे कितीतरी रील्स यूट्यूबच्या माध्यमातून आपण अनुभवलेत. सर्व यूट्यूब मेकर्स, त्यांचे सर्व कलाकार, आर्टिस्ट यांचा भिवंडी महोत्सव 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज आपण सर्व सत्कार बघितले. सर्वांनी आज विश्वभाऊंनी सर्वांचे हजारो जणांचे सत्कार केले, पण आमची इच्छा आहे की आमच्या कलाकारांनी, छोट्याशा कलाकारांनी त्यांचा छोटासा सत्कार करावा. आता लवकरच 2 दिवसात रिलीज होणार आहे. त्यांचे सर्व कलाकार, आर्टिस्ट यांचा भिवंडी आगरी महोत्सव 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. पण तर आता आम्ही काहीतरी खायला बघतात आहे, पण आम्ही आता व्हेजच खायला बघतात आहे. आम्हाला खायचं होतं नॉनव्हेज, पण आता व्हेजच खाऊ शकतात. आज सगळ्यांचे उपवास आहेत. पुरी खायची उपस्थित आहे CCTVचे आपण नजर देत आहात आणि आपल्या बाबा बाबा, पाणीपुरीला केवढी गर्दी आहे. मम्मी गर्दी बघे पाणीपुरीला, दुसरा खाऊ. चीजच अशी येते. आपल्या गाड्या विविध ठिकाणी सर्वांनी पार्क करायचे. मामी काय घ्यायला आले? पाणीपुरी. गर्दी बघा केवढी आहे. सन्माननीय सरपंच, पिझ्झा उपसरपंच आणि सर्व सन्मान्य सदस्य, सन्मान्य सदस्य, ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच भरत पाटील साहेब उपस्थित आहेत. अशा प्रकारे आपला पिझ्झा पण इथं आलेला आहे. स्वागतम स्वागतम. यो पिझ्झाचा स्टॉल आहे आणि इथून पिझ्झा घेतलेला आहे. आदरणीय शिवसेना खाल्लाच नाही तुला. तर पिझ्झा बघा, काय मग पिझ्झा. आणि पाणीपुरी खाली एक नंबर लागली बाबा, पण तूच नव्हतं जागेवर. पाणीपुरी मला नाही आवडत ना जास्त. मला पण नाही आवडत, पण मी खाली पण एक नंबर होती इथली पाणीपुरी. कसा आहे पिझ्झा? या खायला. झाला तू कुठे राहतो? हे आपल्या इथं आलेलं आहे. स्प्रिंग रोल आलेलं आहे आपलं. पकड पकड ना, हातात पकड डायरेक्ट हातात. सर्व सहकारी ते असलेले सर्व त्यांचे सहकारी चिकट आहे, चिकट आहे. हनुमान पाटील, पंडित पाटील, अरुण पाटील, अमर म्हात्रे, रमेश करारेला आगरी संस्कृतीमध्ये परंपरागत आलेल्या अनेक गोष्टी या ठिकाणी. बाबू कसं वाटतंय? बाबू आवडलं का बाबू? छान आहे ना, छान मस्त आहे ना. टेस्ट कशी आहे? टेस्ट कशी आहे? आवडला? क्रंची एकदम मस्त आहे ना. हां, क्रंची क्रंची. बाबूला आवडलं इथे. तुला आवडलं का? घुमताना किल्ला खरं म्हणजे तुम्ही पाहायला शकता. टेस्ट आहे, भरपूर टेस्ट आहे. मग खा. समोर आणलेला आहे. आपल्याला सर्वांना या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये सहभागी झालेले कारण सर्व इथं बोल काहीतरी. नॉनव्हेज आहे हो, आपल्याला व्हेज खायचं आहे. आपण व्हेज स्टॉल बघतात आहेत. व्हेज स्टॉल आता बघतात आपण. इथं नॉनव्हेजच आहे आणि काय काय जागेवरती असे फेटे म्हणजे स्वीटचे जे आयटम आहेत ते सगळे रेसिपी आहेत ते इथे ठेवलेले आहेत.
आता इथं काय आहे? इथे पण सोप आहेत, बडीशोप आहे इथे. हे चिंचेचं आहे ते साखरवाले गुडवाले अदरक क्या है? वो जल्दी जुकाम गले में खराब में काम आता है. सोनी सुंठ नहीं, अदरक, अदरक गोड अदरक. कैसे है? मैडम 100 का 100 ग्राम है, 200 का पाव किलो है. 200 का पाव किलो कोई भी लो. या ठिकाणी आपल्या आयुष्याची सुखी समाधानाची यशस्वी 50 वर्ष नंबर का? करणारे आमचे पॉकेटचं 20 ग्राम कर लू क्या? काय आहे ते? आणि गोडपाण्याचे आदरणीय रहिवासी आणि आदरणीय शिवसेना उपनेते सन्माननीय अप्पाजी पाटील साहेब तसेच सन्माननीय ते मम्मीला आणि मामीला छोनीला किती भेटला खजाना. आता इथे अर्धा तास तरी लावतीलच शोधासाठी. आता इथं जिजू आणि माझी हालत खराब झाली. जिजू आणि माझी हालत खराब झालेली आहे. आता इथे अर्धा तास लावतील लोक चूज करण्यासाठीच काय घ्यायचं आहे. इकडे ना पलटी मारून दाखव. काय घेतोस आता? किती तास लागल? चला चला भाई, काय नाही घ्यायचा. गर्दी आहे बाकी म्हणून ते जात नाही. हो, खेळणी घ्यायचीत का? खेळणी घ्यायची तुला? ए जिगू, खेळणी घ्यायची? 50 का एक इधर भूल के दिखा. अरे वो ब्लॉक नहीं कर रहा है. अरे लाजू नकोस. तू फेमस होएगा ना, तेरे इधर गाना बनते हैं. इसमें खुश है, साची बात है. असा लाजशील तर कसा होल? काय घेतस? दाखव, शॉपनर दाखव. यो असं कसं शॉपनर आहे यो? कुल्फीवाला. ये कितने का है? आता इथं आम्ही खेळणी बघायला आलोय. ते मस्त वाटतं ना? 50 रुपयाला आहे. 50ला आहे काय? बघा किती वस्तू आहे त्याच्याकडे. लय खेळणे तिथे. जुगू तुला कुठला पाहिजे? हा सांग कुठला पाहिजे. चल मग दुसऱ्या स्टॉलला जाऊ. इथे बघा एवढा मोठा स्टॉल आहे हो. तर आता आम्ही होतो सामानच्या स्टॉलच्या इथे. सामान बी असतात तिथे, त्या स्टॉलला होतो. आता आम्ही फूड स्टॉलला चाललोय. आणि इकडचा एरिया लय मोठा आहे. तिकडे बघा. चला आता आपण खाऊन घेऊ. हे पाणीपुरीवाल्याकडे आतमध्ये बसायची पण व्यवस्था आहे. कुठल्या महोत्सवाला बसायची व्यवस्था नसते आतमध्ये, आणि इथं व्यवस्था पण करून ठेवले.
इथं पाणीपुरी शेवपुरी ऑर्डर करायचा आणि इथं बसायचा. ते इथं आपण सगळेजण बसलेले आहेत, आपली फॅमिली तर सगळे बसलेले आहे. कर कर. अरे वा. इथं आपली शेवपुरी आलेली आहे, एक इकडं एक तिकडं. हा शेवपुरी भारी आहे. शेवपुरी कशी आहे? टेस्टी आहे. सोनी तू काय ब्लॉग मध्ये बोलतच नाही. कशी आहे? मग खा ना. पाणीपुरी नव्हती ना चांगली, शेवपुरी चांगली इकडची. इथे बघा पब्लिक कवडी आहे. भिवंडी महोत्सवाला पब्लिक कवडी मोठी आहे. किती पब्लिक आहे बघा. त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. आमचे आंतरिक कलावंत दिव्या भोईर आणि दिव्या वैती रवी भोईर यांना पण सन्मान करायचा. बघा सगळ्या जागेवरती तुम्हाला पब्लिकच पब्लिक भेटणार आणि फूड काउंटरची इथं पण पब्लिक जास्त आहे बघा. आणि स्टेज बघा किती लांब आहे, याच्यावर तुम्ही अंदाजा लावू शकता का ग्राउंड केवढा मोठा आहे. दोन्ही हुक्की भाजी करायला जायचं तुला. काय करायला जायचे? हुक्की भाजी. हुक्के भाजी नाही तर स्मोक बोलतात त्याला. स्मोक. स्मोक बोलतात. अच्छा हमको सिखा रिया है. हा काय करायचंय? पीछे देखो पीछे. काय करायचंय? हा, काय करायचंय? काय स्मोक बिस्किट असतं? हा पप्पाला नाव सांगू का? जनता माफ नहीं करेगी. असं अरे सोड ना. हा करा खाल्ल्याच्या नंतर. हा करा. हा येच आहेत ते. जिगुबा इकडे आहे. अरे तर काय आता आम्ही चाललोय घरी. बघा झोपड्या कशा बनवल्या छोट्या छोट्या. इथे बघा पेंडा वेंडा ठेवलेला आहे इकडं गाड्यांमध्ये. गाईज बघू शकता ते दुर्गाडी किल्ला दाखवलेला आहे. कल्याण कोणगावचा दुर्गाडी किल्ला दाखवलेला आहे. इथे बघा हे दुर्गाडी किल्ला दाखवलेला आहे. आणि इथे पण काय ना काय दाखवलेलं आहे. आपली इकडे संस्कृती दाखवलेली आहे. आपली तर संस्कृती पूर्ण दाखवलेली आहे. या पापड्या हल्दीच्या टायमाला तळतात. जात्याने आपण पीठ दळतो, तो जाता ठेवलेला आहे. आधीच्या कालामध्ये आपण पाटावरती पूर्ण बारीक करून घ्यायचो आणि आता मिक्सरमध्ये वाटून घेतात आहे ते दाखवलेलं आहे.
आणि आता आपण पीठ दलाला चक्कीवाल्याला देतात, पण आधीच्या जमान्यामध्ये जात्यावर पीठ दलायचे. आणि आपल्या लग्नामध्ये लागणारे गोंधळ ते संबळ बोलतात. आणि जे तुळशी ठेवलेली आहे तुळशी वृंदावन दाखवले इथे. आणि आपल्या लाकडापासून छान वस्तू बनवलेल्या आहे. इथं बघा आपल्या आगरी कोळी संस्कृतीचे मटके बनवलेले इथे, मातीचे लाकडाचे बनवलेले वस्तू इथे. आणि मागे बैल ठेवलेले आहेत. आपलं घर पण दाखवलेलं पूर्ण गावाकडचं कौलारू घर. इथे तुम्ही बघू शकता तर दुर्गाडी किल्ल्याचा डुप्लिकेट म्हणजे बनवलेला आहे. आणि यो दुर्गाडी किल्ला सेम तसंच बनवला आहे जसा आपल्या इथं आहे. तर चला इथे बघा यो मंदिर बनवलेलं आहे. इथे बघा दुर्गाडी किल्ल्याची गावदेवी इथे आहे. तर अशी होती ती गावदेवी आपली. आता आम्ही खालती उतरत आलोय खालती. इथे बघा कसा चंद्र मस्त आलेला आहे. आणि इथे बघा यो ट्री किती मस्त सजवलेला आहे. इथे मस्त सजवलेला आहे ट्री. आणि इथे क्लाउड बघा कसे आहे. आणि आम्ही इथं उभे. इथं तुम्ही बघू शकता दुर्गाडी किल्ला बनवलेला आहे. आणि दुर्गाडी किल्ल्याच्या समोरच शिवाजी महाराज आहे. जसं आपला ओरिजिनल जो दुर्गाडी किल्ला आहे तसंच बनवलेलं आहे इथे. बघू शकता तर तुम्ही मामीने एवढी पार्टी दिलेली आहे आणि सगळं एवढी वस्तू घेतलेली आहे खायला. तर जेवण आता घरीच. चला जिजू आपण जाऊ आता गाडीमध्ये सगळं सामान घेऊ. चला. एवढी सगळी पार्टी मामी देते आज. आणि एवढा सगळा मामीने मागवलेला आहे. आणि इथे सगळेजण आतमध्ये बसलेले आहेत. हे वरदान हाय बोलो हाय. हम अभी आए. तुम्हारा क्या नाम है? क्या नाम है तुम्हारा? वरदान. उसके आगे वर्धन शेठ. तो चलो अभी जाते. गाड़ी अपने चालू हो गई है. तो चला आपण जाऊ आता घरी. आता आम्ही घरी चाललो आहे. जिजे तो गाडी चालवतोय. भूक लागले. किती वाजले सोडी? किती वाजले? आम्हाला भरपूर झोप आहे आणि आम्हाला भरपूर झोप लागली आणि मी जेवण झोपणार 10 मिनिटात लगेच. सगळ्यांचा मोबाईल स्विच ऑफ झाला काय? स्विच ऑफ झाले. मामी किती वाजलं? 1:15 झालं तरी सुद्धा सगळ्यांचं जेवण नाही आला. आम्ही इथंच ऑर्डर देत होतो. मौसममध्ये खाल्लाय. तर आता ऑलमोस्ट आपण घराच्या इथं पोहोचलेलोच आहे. आपल्याला बुधवारी जायचं होतं ना. रस्त्याला आपण आपल्या पोचलेलो आहे. आपल्या मार्गाला आपण पोचलो आहे. आणि आता मी घरी पोहोचणार आहे. नाईकवाडी आलेली इथे. आता आम्ही कीर्तननगरला पोहोचू. कुठे पोहोचू बाबू आपण आता? आणि मग घरी पोहोचलो. आणि घरी जाऊन सगळा अंधार झाला इकडे. आता घरी जाऊन मस्त फिरायला उघडणार. आई फिरायला जाऊ डायरेक्ट. रात्री 1 वाजता आता फिरायला जायचं. कुठे फिरायला जायचं बाबा. इथे तुम्ही बघू शकता ते एकदम सामसूम झालेलं आहे. आपण घरी आलेलो आहे. इकडं मामाच्या गावात आलेलो आहे. तर गाडी पार्किंग होतं. तर एवढं सगळं आता सामान खाणं घेऊन इथं घरी आलेलो आहे.
बाबू आधीच आधीच बाबू. आम्ही कॅमेऱ्याच्या वायरच्या चोरी होली ते मध्ये कट करू. अय बाबू चोरी होली तर हा कशी चोरी होईल सांग. मामा मारील ना, बोल ना, पापा मारील ना. बाबा मारेल ना बोल. हवा आली कॅमेऱ्याचे सांग ना. बोल कोणी चोरलं कोण तर पापा पण? मारील. आम्ही कॅमेरा आम्ही सगळी जण कॅमेरा लावला आहे वही चोरून नेला तर आम्ही कॅमेऱ्यातून बघतील मग त्यांनाच मारतील. कोण मारेल? मारतील. कोण मारेल सांग. आम्ही आम्ही कसं काय मारू? पोलीस लोक मारतील ना कंप्लीट करायला ना तुम्ही. इथं मामा पण आलेला आहे, इथं बघू शकता ते. तिथे डाब्यामध्येच केली चार्जिंग. हॉटेलच राहते घरामध्ये तेव्हा राईस द्यायचे. माणूस इथं बसलेला जेवायला बघा. मी घेऊ? मी ते मला दे. हा, ते पण दे मला, ते पण पाहिजे. नाही यो देव पडलेला टेबलावर. यो दे बाबू, यो. यो दे इथे बघ, यो दे, यो दे, यो दे बाबू. यो दे ना, यो दे. दे लवकर. एक दे, एक चल, एक दे जाऊ दे. एक दे बाबू. एक दे फक्त दे. चल जाऊ दे. बस आता जेव तू. कर जेव. इथं बघू शकता ते एवढा सगळं जेवण आहे आणि एवढं सगळं जेवण वाढायला घेतला मामीने. तो चिकन चिल्ली ही कंटेनर मधली ती वाटतं चिकन अंडी वाटतं इकडची त्याच्या वरतून बाजूची मच्छी असेल. चिकन चिल्ली त्याच्या जिताडी. तर आता आम्ही चाललोय घरी. मामी मामा चलो बाय.